आंदोलन शांत। आवाडे टेक्सटाईल पार्कला वारणेतून पाणी जाणार, काय घडलं अचानक, लोकांचा सवाल। आवाडे टेक्सटाईल पार्कला दानोळीच्या वारणा नदीतून पाणी नेण्यासाठी पाईपलाईनचं काम सुरू होतं, पण काही लोकांच्या विरोधामुळे हे पाईपलाईनचं काम थांबलं होतं। पण अचानक हे आंदोलनकर्ते शांत बसल्याने या पाईपलाईनचं काम सुरू झालं आहे। गेल्या काही महिन्यापासून आवाडे टेक्सटाईल पार्कसाठी पाईपलाईन खुदाई काम सुरू होतं। हे काम पूर्णपणे नियमबाह्य होतं, त्यामुळे गावातील काही युवकांनी ही पाईपलाईन नियमबाह्य असल्याच्या कारणाचा आरोप ठेवून काम बंद पाडलं होतं। पण 2 महिने बंद पडलेले हे पाईपलाईनचं काम सध्या सुरू झालं आहे। पण पाईपलाईन बंद पाडलेलं युवक अचानक गप्प का, अशी चर्चा आहे। तर आवाडे यांनी या युवकांना कोणता अर्थाने नियम पटवून दिला, समजावला, त्यामुळे हे युवक गप्प बसले आहेत, अशी ही चर्चा परिसरात सुरू आहे। अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मोठे नुकसान या पाईपलाईनमुळे झाले आहे। सार्वजनिक खात्याने यांच्यावर कारवाई कोणती केली, असा आरोप दानोळी येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित तवंदकर यांनी केला आहे। ही पाईपलाईन 3 ठिकाणी रस्ता क्रॉस केली आहे, तर एका ठिकाणी तर यांनी मोरीतून पाईपलाईन नेली आहे, त्याचा परवानाही नसल्याचे रोहित यांनी सांगितले। तातडीने ही नियमबाह्य पाईपलाईन बंद केली नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा रोहित तवंदकर यांनी दिला आहे। आवाडे टेक्सटाईल पार्कला वारणेचं पाणी द्यायला चालतं, पण इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी दिलं जात नाही। या पाठीमागचं राजकारण काय हे कळेनासं झालं आहे। महानकारी न्यूजसाठी दानोळीहून अभय वाळकुंजे। नदीतून जाणारी आवाडे टेक्सटाईल पाईपलाईन ही नियमबाह्य जात असताना ह्या पाईपलाईनला विरोध मधल्या काळात झाला, परंतु PWC खात्याचे अधिकारी त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। अजून देखील ही पाईपलाईन चालू आहे। ती माझा ठाम हे विरोध आहे त्या पाईपलाईनला की नियमबाह्य जात आहे। या इथं कुठं तर ही पाईपलाईन थांबली पाहिजे आणि अधिकाऱ्यांचं इथं पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे। अधिकाऱ्यांनी ह्या नियमबाह्य पाईपलाईनला विरोध पूर्णपणे दर्शवला पाहिजे। आवाडे टेक्सटाईलसाठी पाईपलाईन जाणार आहे, ह्या पाईपलाईननं PWC खात्याचेही नुकसान केलेले आहे, ह्याकडे सरकारचं लक्ष पाहिजेच। इथं आता बोरीतून पाईपलाईन घातलेली आहे, हे नियमबाह्य आहे, हे सर्व अधिकाऱ्यांना माहीत असताना पण अधिकारी गप का आणि यावर फौजदारी दाखल का नाही झाली, याचं उत्तर मला पाहिजे।